बुल्ढाना जिले के मलकापुर में एक निजी अस्पताल द्वारा मृत महिला का शव 40,000 रुपए की मांग पर रोककर रखने का मामला सामने आया है। परिजनों की शिकायत पर शिवसेना ने हस्तक्षेप कर शव परिजनों को सौंपा। महाराष्ट्र के बुल्ढाना जिले के मलकापुर नगर में स्थित हकीमी मल्टी स्पेशलिटी अस्पताल एक विवाद का केंद्र बन गया है। शिराढोण निवासी 68 वर्षीय कमलबाई यादव इंगले का इलाज इस अस्पताल में महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना के अंतर्गत किया जा रहा था। 5 अप्रैल को भर्ती हुई कमलबाई का 7 अप्रैल की रात ऑपरेशन हुआ, किंतु 10 अप्रैल की सुबह 4 बजे दिल का दौरा पड़ने से उनकी मृत्यु हो गई। मृत्यु के बाद जब परिजनों ने शव प्राप्त करने का प्रयास किया तो अस्पताल प्रशासन ने 40,000 रुपए के बकाया बिल की बात कहकर शव देने से मना कर दिया। परिजनों द्वारा कई बार विनती करने के बावजूद भी जब शव नहीं दिया गया। आम्ही 4 वाजतापासून 7 वाजतापर्यंत त्याला विनवणी केली की आमची डेड आमच्या ताब्यात द्या, पण त्यांनी दिली नाही। हकमीवाल्याने ते पैसे मागत होते 40,000। आम्ही गजभाऊ ठोसर हरीश रावळ यांना बोलावले तिथे, त्यांना धमकवले। मग त्यांनी आम्हाला डेड बॉडी दिली आमच्या ताब्यात। ऑपरेशन केलं म्हणत त्यांचे पैसे मागत होते। ते म्हणत ते असं म्हणजे ऐकतच नाही, आम्ही काही सांगत होते आमचे ऐकतच नव्हते। तब उन्होंने शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के नगर अध्यक्ष एडवोकेट हरीश रावण और शहर प्रमुख गजानन ठोसर को सूचित किया। स्थिति गंभीर होते देख शिवसेना कार्यकर्ता अस्पताल पहुंचे और प्रशासन से तीव्र बातचीत की। उन्होंने अस्पताल प्रशासन को तोड़फोड़ की चेतावनी देते हुए शव को तुरंत सौंपने की मांग की। इसके बाद शव परिजनों को सौंपा गया। आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही जर इलाज महात्मा फुले योजनेअंतर्गत केला तर पैसे कशाचे मागताय? ते म्हणे नाही, आम्हाला 40,000 रुपये पाहिजे तरच आम्ही बॉडी देऊ। त्यावेळी आम्ही तिथे गरम झालो। आम्ही सांगितलं की इतकं चांगलं हॉस्पिटल झालेलं आहे, आम्हाला तोडायला नका लावू। जर तुम्ही आमच्या हातात आमचा मृतदेह दिला नाही तर आम्ही इथले तोडफोड करू। आणि आम्ही तिथली त्या बाईचा मृतदेह आमच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला आणि त्यांना सांगितलं की पैसे मिळणार नाही, जर योजनेमध्ये तुम्ही पैसे घेतले तर परत पैसे घ्यायचा काही संबंध येत नाही। इस पूरे प्रकरण में अस्पताल प्रशासन ने आरोपों से इनकार किया है। प्रशासन का कहना है कि दस्तावेजी प्रक्रिया पूर्ण नहीं होने के कारण शव देने में देरी हुई। अस्पताल के प्रशासकीय अधिकारी अनूप मालपाणी ने यह भी स्पष्ट किया कि किसी प्रकार की धनराशि की मांग नहीं की गई थी। या घटनेचं मी हॉस्पिटलच्या वतीने पूर्णपणे खंडन करतो आहे। ही चुकीची अफवा चालू आहे। मृतदेह कोणत्याही पद्धतीने अडवलेला नाही। महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत ज्याही पेशंटचा आपण उपचार करत असतो त्याचं जर अप्रूव्हल जर पूर्ण असलं तर कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही। फक्त हा त्रास एक्सेप्शनल केसमध्ये असा झाला की याचं ETI घेतलेलं होतं, इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन इन्फॉर्मेशन या नात्याने। तर ही पूर्णपणे अफवा आहे आणि जी प्रोसेस जोपर्यंत ज्या प्रोसेसला वेळ लागेल तितका वेळ हा द्यावाच लागेल तुम्हाला हॉस्पिटलला।